नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमित. आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहूया, आजच्या या ब्लॉगमध्ये यावर्षी पावसाळा कमी आहे म्हणते. कारण की एल निनोचा प्रभाव आपल्या इकडे दिसणार आहे. मराठवाडा, विदर्भ नाही का, इकडे जास्त दिसणार आहे म्हणते. मग शेतकरी मित्रांना अशी एक विचार येत असेल की मी यावर्षी कोणते पिकं लावावं नाही का, याच विषयावर आपण चर्चा करणार आहोत शेतकरी मित्रांनो. तसं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे की यावर्षी सगळेच पिकं पेरा, परंतु पाऊस कमी असल्याकारणानं कोणती पिकं पेरावं नाही का, अशी सगळ्या शेतकरी मित्रांना अशी याची विवेचना वाढलेली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेतकरी मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट नक्की करा मित्रांनो. आपण आपल्या प्लॉटमध्ये आहो. ह्या गव्हाचा प्लॉट आहे. आपण इथे गहू घेतलेला होता आणि गहू पण काढून झाला. तर शेतकरी मित्रांनो, पावसाळा कमी आहे. तर एक सांगतो मी, ज्या शेतकऱ्यांनी नांगरटी केली नसेल 2-3 वर्ष झाली, तर त्या शेतकऱ्यांनी नांगरटी करून घ्या सर्वप्रथम. कारण की नांगरटी केल्याने पावसाळा जर कमी असला आणि पाऊस जर आला तर ओलावा टिकून राहतो आणि ओल जास्त दिवस टिकते. पाणी कमी असल्या, जर पाणी कमी आला ओल टिकून राहते. म्हणजे जिथे काही आपण पीक पेरणार आहोत, सोयाबीन, तूर, कॉटन, जे काही पीक पेरू तो ओल धरून राहते नाही का. पाण्याचा निचरा जास्त होतो अशा जमिनीत, खोल जमिनीत. आणि दुसरी गोष्ट शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांची जमीन उतार आहे, ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीला उतार आहे, त्यांनी काय करायचं, जर समजा आता पूर्व पश्चिम उतार आहे तर उत्तर दक्षिण पेरणी करावी. कारण की पेरणी करताना आडवे तासं पडतात. आणि ज्या शेतकऱ्यांना वरम फाडून BBF पद्धतीने पेरणी करायची आहे तशीही पेरणी करू शकता. पण आता BBF पद्धतीने पेरणी करायची नाही, आपल्याला साधी पेरणी करायची आहे. साधी पेरणी करत असताना तुम्ही एक एकर झाल्यानंतर वरम फाळा, 2 एकर झाल्यानंतर वरम फाळा. असे वरम जरी फाडले, जसा आडवे वरम, जसं उतार पाड म्हणजे पाणी अडलं पाहिजे, असं आपण जर केलं तर पाणी अडणार आणि जागचं पाणी जागावर मुरणार. म्हणजे पाणी आल्यानंतर पूर्ण शेतातून पाणी निघून नाही जाणार नाही का. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण वाही करतो, आंतरमशागत करतो पिकामध्ये. ते आंतरमशागत करणे टाळा शेतकरी मित्रांनो. आणि पेरणी काय करायची आहे आपल्याला शेतकरी मित्रांनो, तर बघा, कापूस लावू शकतो आपण. कापूस पेरणी करायची आहे आणि तूर लागवड करायची आहे. तूर हे कमी पाण्याचं पीक आहे आणि कापूस लॉंग पिरियड आहे कापसाचा. आणि कमी जास्त पाणी आला तरी कापूस राहते शेतकरी मित्रांनो. आणि सोयाबीनचं कसं आहे, सोयाबीनचं क्षेत्रफळ फार कमी करा शेतकरी मित्रांनो. मागच्या वर्षी तुम्ही जर सोयाबीन 10 एकर लावले असेल तर 5 एकरावर या. कारण की अर्ध करा, सगळेच पिकं लावा. मी पहिलेपासून सांगत आहोत शेतकरी मित्रांनो तुम्हाला. आणि सगळेच जर पिकं लावले आपण थोडे तर काही ना काही, कोण्या ना कोण्या पिकामध्ये आपण म्हणजे स्टेबल राहू नाही का. तर पूर्ण लॉट नका लावू. आणि ज्या शेतकरी मित्रांनी आता पंजी करून ठेवलेली आहे नाही का, आणि जास्त मोठे वरम नाही फाडायचे, कमी फाडायचे. आणि एकदमच पाणी कमी झाला तर वरम जर फाडले आपण आणि पाणी जर कमी आला एकदमच, काही ठिकाणी पाणी कमी पडतो शेतकरी मित्रांनो नाही का. आता बरेचसे तज्ज्ञ लोक सांगत आहे एल निनो येणार आहे म्हणते नाही का, एल निनोचा प्रभाव पडणार आहे. जर एकदम मोठे वरम असले आणि पाणी कमी आला तर मग आपल्याला पाणी द्यावं लागेल. पीक मार खाते, पिकाची वाढ होत नाही नाही का. आणि जास्त पाणी आला, वरम उंच असले तर त्याचा फायदा होतो नाही का. वरम ही म्हणजे मध्यम, जास्त मोठा नाही जास्त लहानही नाही, अशा पद्धतीची वरम फाडा शेतकरी मित्रांनो. आणि यावर्षी अशा पद्धतीने नियोजन जर केले तर नक्की आपल्याला फायदा होईल. आणि पाणी एल निनो हे काही जे चक्र चालू आहे शेतकरी मित्रांनो, पाणी कमी येईल याची काही गॅरंटी नाही, पण याचा नक्की आपल्याला तुटवडा जाणवणार आहे आपल्या भागात. तसं बघा, मागील उन्हाळ्यामध्ये एप्रिल मे मध्ये चांगलाच म्हणजे बरसातच पडली. अशी उन्हाळ्यामध्ये ऊन तपलीच नाही, परंतु बरसात पण चांगली झाली. यंदा बघा
उन्हाळा पण ऊन खूप तापत आहे, पाणी फार कमी आहे. मागीलच याच्यात कुठे कुठे अवकाळी पाऊस आला, पण सगळीकडे अवकाळी पाऊस आला नाही, नाही का. आता बघा, जिथे ज्या ज्या भागात अवकाळी पाऊस आलेला आहे, याच्या अगोदर त्याच भागात अशी बरसात पडणार आहे असं चिन्ह दिसत आहे शेतकरी मित्रांनो, नाही का. मागील वर्षी सगळेच इकडे अवकाळी पाऊस आला होता आणि बरसात पण खूप झाली. यावर्षी आला का अवकाळी पाऊस आला, पण अवकाळी पाऊस आला म्हणून बरसात याची काही आहे नाही, हा अंदाज आहे शेतकरी मित्रांनो. पण आपल्याला पाणी अडलं पाहिजे, पाणी जिरलं पाहिजे जमिनीमध्ये, त्याचनुसार आपल्याला पेरणी करायची आहे शेतकरी मित्रांनो, आणि कमी खर्चाची. आणि तुम्ही माळं तूर लावू शकता, नाही का. माळं तूर बेस्ट राहील. बरेचसे शेतकरी मित्र लागवड करत आहे तुरीची. तूर बेस्ट राहील, ज्वारी बेस्ट राहील, आणि कॉटन. सोयाबीनचे क्षेत्रफळ फार कमी करा शेतकरी मित्रांनो, फार कमी. आणि काही शेतकरी म्हणतात सोयाबीनला तर जर मधात जर पाणी नाही सापडला तर सोयाबीन नाहीच्या बरोबरच आहे शेतकरी मित्रांनो. पण सोयाबीन याच्यासाठी पेरणं आहे की बा रब्बी हंगामा लागल्यानंतर आपल्याला चना गहू पेरणीसाठी योग्य राहील. त्या कारणासाठी शेतकरी मित्र सोयाबीन पेरतात. आणि तूर सोयाबीन पेरलं तर ही बेस्ट आहे शेतकरी मित्रांनो. पण तूर जानेवारीमध्ये निघतं, नाही का. तर सर्वात महत्त्वाचं आहे शेतकरी मित्रांनो आपलं नियोजन. प्रत्येक शेतकऱ्यांचे नियोजन वेगवेगळं आहे, नाही. तर हे होती आजची माहिती शेतकरी मित्रांनो. तर सगळे पिकं पेरा, आणि यावर्षी कोणते पीक पेरायच्या अगोदर, वाही करायच्या अगोदर 100 वेळा विचार करा शेतकरी मित्रांनो. कारण की यावर्षी खूप आपल्याला काटेकोरपणे शेती करायची आहे. पाणी कमी आहे. पाणी कमी असला तर नापिकी होण्याची जास्त चान्सेस असते शेतकरी मित्रांनो. कारण की खरीप हंगामातच पाणी नाही तर मग रब्बी हंगाम कसा. रब्बी हंगामात चण्याला गव्हाला पाणी पुरेल का, याचेही मोठे चान्सेस असतात शेतकरी मित्रांनो. आणि खरीप हंगामच बरोबर नसला तर रब्बी हंगाम म्हणजे खूप पाण्याची तुटवडा जाणवणार. ज्यांच्या विहिरीला पाणी आहे तेच गहू चना पेरतील, नाही का. जास्त आता बघा ना, मागच्या वर्षी यावर्षी पाणी झाला खूप, तरी कोणाकोणाच्या विहिरीला पाणी पुरत नाही रब्बी हंगामात. या वर्षी 2026 मध्येच खरीप हंगामात जर बरसात पाणी पाऊस कमी असला तर मग नदी नाल्याला पाणी येईल का, पाणी पुरेल का, मग नंतर खरीप हंगामाला पाणी पुरेल का. म्हणूनच याच विचार करून आताच आपल्याला नियोजन लावावं लागेल शेतकरी मित्रांनो, खरीप हंगामाचं, रब्बी हंगामाचं आणि उन्हाळी हंगामाचं. कारण की पाणी कमी येणे म्हणजे नापिकी होणे, म्हणजे पूर्ण सालच नापिकी सारखं झालं. आणि मध्यम जर पाणी आला तर सर्वच गोष्टी होतात, सोयाबीन पिकतात, सगळेच पिकं पिकतात शेतकरी मित्रांनो. म्हणून सांगतो सर्व पिकं लावा आणि जमिनीच्या विरुद्ध दिशेने पेरा. म्हणजे तुमचा उतार जर पूर्व पश्चिम असेल, उत्तर दक्षिण लावा. उत्तर दक्षिण उतार असेल तर पूर्व पश्चिम पेरणी करा. आणि तुरीचा पेरा जास्त करा शेतकरी मित्रांनो, कॉटन लावा, सोयाबीन पेरा कमी करा. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला शेतकरी मित्रांनो, आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.